यंदा जागतिक शेतकरी महिला वर्ष साजरं केलं जात आहे। या निमित्ताने शेती क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर नुकतीच दिल्ली येथे ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ विमेन इन ॲग्री फूड सिस्टीम्स 2026 आयोजित करण्यात आली। या परिषदेच्या समारोप सत्रात भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात ICAR ने देशभरातील 900हून अधिक संस्थांना जोडणारा राष्ट्रीय जेंडर प्लॅटफॉर्म विकसित करत असल्याची घोषणा केली आहे। शेतीमध्ये महिलांची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं ICARचे महासंचालक ML जाट यांनी सांगितलं। या प्लॅटफॉर्मद्वारे ICARच्या संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी विद्यापीठे यांना एकत्र जोडलं जाईल। त्यामुळे शेतीतील महिलांसाठी संशोधन, प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रम अधिक बळकट करण्याचा उद्देश असल्याचं ते म्हणाले। महिलांना ज्ञान, माहिती आणि निर्णय प्रक्रियेत भूमिका दिल्यास शेतीची उत्पादकता, नफा आणि टिकाऊपणा वाढू शकतो। तसंच परिषदेत झालेल्या चर्चेस ठोस परिणाम घडवण्यासाठी संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं जाट म्हणाले। या परिषदेत दिल्ली घोषणा स्वीकारण्यात आली। या घोषणेनुसार महिलांना जमीन, अर्थसहाय्य, तंत्रज्ञान आणि डिजिटल सुविधांपर्यंत समान संधी मिळाव्यात। तसंच महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांना प्रोत्साहन द्यावं यावर भर देण्यात आला। तर कृषी अन्न व्यवस्थेत महिलांचं नेतृत्व वाढवण्यासाठी जागतिक आघाडी तयार करण्याचं आवाहन करण्यात आलं। या 3 दिवसीय परिषदेत 18 देशातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला। अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।